NMDC लिमिटेड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। NMDC लिमिटेड मध्ये जे 995 जागांसाठी ही भरती निघाली आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते। तर यामध्ये काय काय जे पदे असणार आहे तर 10वी पास प्लस ITI साठी आणि त्याचबरोबर एक यामध्ये असं सुद्धा पद आहे की यामध्ये फक्त आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर तुम्ही यामध्ये जाहिरातीमध्ये बघू शकता NMDC लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस म्हणजे सरकारचं उपकेंद्र जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीला म्हटलं जाणार आहे। आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा आणि पगार सुद्धा तुम्हाला जवळपास 30,000 रुपये प्लस यामध्ये पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीचा मागील म्हणजे जे मागची जी भरती होती 2021 ची, तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ खूप कमी या ठिकाणी गेला होता। 50 मार्क्स वाले विद्यार्थ्यांचं 100 पैकी सिलेक्शन 2021 च्या भरतीमध्ये झालं होतं। तर एवढा कट ऑफ कमी NMDC लिमिटेड या भरतीचा गेला होता, एक लक्षात ठेवा। तर मी तो जुना कट ऑफ तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसेस, वय वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे। तर पहा, NMDC लिमिटेड भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 150 रुपये फी ठेवण्यात आली आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरी त्याचबरोबर PW एक्स सर्व्हिसमॅन तर यामध्ये जे फीने एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे। 14 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपली यामध्ये काय की 12 महिन्याची त्यामध्ये ट्रेनिंग होणार आहे। 18,000 रुपये आपल्याला महिना त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर फिक्स महिना तो महिन्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर आणखीन 6 महिन्याची जे आपली ट्रेनिंग होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा पगार आपल्याला 18,000 18,500 रुपये पगार यामध्ये भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे त्यामध्ये पगार या ठिकाणी 30,000 पर्यंत वाढणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगून देतो। तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही, त्याचबरोबर हार्डची सुद्धा यामध्ये हे नाही। तर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे पेपरवर, ठीक आहे। तर यामध्ये पेपर जो होणार आहे तर पहा, जे 10वीच्या बेसिसवरचं जे पद आहे तर त्यामध्ये आपल्या यामध्ये 100 मार्काचा पेपर होणार आहे। ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे मिळून 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे ITI रिलेटेड जे पद आहे, जे 10वी पास झाला ITI झाला तर ह्या पदामध्ये जो पेपर होणार आहे तर तो सुद्धा 100 मार्काचा होणार आहे। तर त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आता तुम्ही जो पण ट्रेड तुमचा जो पण ट्रेड असेल, जो पण ट्रेडमध्ये तुम्ही ITI केला असेल तर त्या ट्रेडच्या रिलेटेड जे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ITI वाले विद्यार्थ्यांसाठी तो पेपर असणार आहे। तर पहा, 30 प्रश्न ट्रेडच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे मिळून 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर झाले किती हे 50 आणि त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा हा पेपर ITI वाल्यासाठी असणार आहे, ठीक आहे। आणि नॉन ITI वाल्यासाठी सुद्धा 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यांचा ITI नाही आहे। तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे NMDC या भरतीमध्ये। तर 995 जागांसाठी जे हे भरती चालू आहे, एक लक्षात ठेवा। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे छत्तीसगड झालं, कर्नाटक, हे जे नोकरीचं या ठिकाणी ठिकाण आहे। तर मी तुम्हाला मागील वर्षीचा या ठिकाणी कट ऑफ दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की यामध्ये किती कट ऑफ कमी या ठिकाणी गेला होता। तर तुम्हाला मी या ठिकाणी लिस्ट दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर UR कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता 52-53 वर कट ऑफ या ठिकाणी गेला होता, एक लक्षात ठेवा। 2021च्या भरतीचा तर एवढा कट ऑफ कमी या ठिकाणी गेला होता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता UR कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता फक्त 51 वर या ठिकाणी कट ऑफ गेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर आणखीन तर आपण पाहिलं यामध्ये UR कॅटेगरीचा 51 झालं, त्याचबरोबर 54, 50, त्याचबरोबर UR कॅटेगरीचा 50, 54 एवढा जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ या ठिकाणी गेला होता। त्यानंतर OBC कॅटेगरीचा जर आपण पाहिलं तर 53 वर या ठिकाणी OBC कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता।
2021च्या भरतीचा। तर हे 2021ला याच्या अगोदर हे भरती आली होती आणि तेव्हापासून हे भरती आता डायरेक्ट आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर आणखीन ओबीसी कॅटेगरीचा जर पाहिला पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही 50 वर कट ऑफ गेला होता। त्याचबरोबर जे अग्गू हरीश या विद्यार्थ्याचं सिलेक्शन 52 वर झालं होतं। त्याचबरोबर बघू शकता चटला विनय कुमारचं सुद्धा 52 मार्कावर सिलेक्शन झालं होतं। त्याचबरोबर कोठारा लव राजू याचं सुद्धा 52 मार्कावर सिलेक्शन झालं होतं। त्याचबरोबर आशिष कुमारचं सुद्धा सिलेक्शन 52 मार्कावर झालं होतं। त्याचबरोबर शुभम कुमारचं सुद्धा सिलेक्शन 54 मार्कावर झालं होतं। आणि त्याचबरोबर कुंदरपू अशोकचं सुद्धा सिलेक्शन 54 मार्कावर या ठिकाणी झालं होतं। त्याचबरोबर शैलेशचं जे सिलेक्शन आहे 53 वर झालं होतं। त्याचबरोबर धिंगारान व्हीचं सुद्धा 51 वर सिलेक्शन झालं होतं। आता एससी कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर एससी कॅटेगरीमध्ये फक्त जो कट ऑफ गेला होता तर तो फक्त 53 वर गेला होता। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ गेला होता तर हा 53 झालं, 51 झालं। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता 51, 54, 50, 50, 53 एवढा कट ऑफ फक्त एससी कॅटेगरीचा गेला होता। आणि एसटी कॅटेगरीचा जर आपण पाहिला तर एसटी कॅटेगरीचा सुद्धा 50, 53 पर्यंत कट ऑफ गेला होता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर एवढा कट ऑफ कमी या ठिकाणी मागील भरतीचा गेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण यूआर कॅटेगरीचा जर पाहिलं 53 झालं, त्याचबरोबर 52 झालं। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर आणखीन जो कट ऑफ या ठिकाणी गेला होता विद्यार्थ्यांचा एसटी कॅटेगरीचा तर तो 53 पर्यंत, 50 पर्यंत, 52 पर्यंत या ठिकाणी गेला होता। त्यानंतर एससी कॅटेगरीचा 54 झालं, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा 54, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 54, त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा पण 54, यूआर कॅटेगरी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा 54। तर एवढा कट ऑफ 2021च्या भरतीमध्ये या ठिकाणी गेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलीच आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये सिलेक्शन जे आपलं होणार आहे तर पेपरवरच होणार आहे। तर ही जी भरती आहे सरकारी नोकरी आहे, NMDC लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस, म्हणजे सरकारचं जे विद्यार्थी मित्रांनो हे एक उपक्रम त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सरकारी नोकरी आहे, 995 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 18,100 ते 31,850 पर्यंत, त्याचबरोबर 18,700 ते 32,940 पर्यंत। तर असे पदावाईस या ठिकाणी आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर 30,000च्या वरच यामध्ये आपल्याला या भरतीमध्ये पगार भेटणार आहे। तर चांगली जे हे भरती चालू आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की चांगली जे विद्यार्थी मित्रांनो NMDC लिमिटेडची ही पहिल्यांदाच एवढी मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे। तर यामध्ये एवढी आपल्याला कोशिश करायची आहे की आपलं यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, तर एवढं आतापासून तयारी करा। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून जे चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की मागची जी भरती होती 2021ची तर 50 झालं, 51, 52, 53, 54 एवढा कट ऑफ फक्त 100 पैकी गेलेला आहे। तर खूप कमी कट ऑफ याच्या अगोदर या भरतीचा गेलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा कट ऑफ यामध्ये एवढा जाण्याची दाट शक्यता आहे, जवळपास 54-55 पर्यंत जाऊ शकतो या वर्षी सुद्धा, ठीक आहे। तर आतापासून जे तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जून 2025 आहे आणि पेपरची तारीख अजून या ठिकाणी आली नाही आहे। तर आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय